नमस्कार. आज पुढचा प्रवास. तर आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते प्रसादाचा प्रवास. तर आपण ऐका. माझी गोष्ट आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दशरथ राजाने पुत्रप्राप्ती व्हावी या उद्देशाने पुत्रकामेष्टी यज्ञ करावा आणि महातपस्वी अशा विभांडक ऋषींकडून तो सिद्ध करावा असं दशरथाला देवगुरु बृहस्पतीने सुचवलं होतं. पण विभांडकांना राज्यात आणणं फार अवघड होतं. त्यासाठी त्यांचा मुलगा ऋषशृंग याला बोलावून अयोध्येत आणलं. त्याचं लग्न लावून दिलं. त्या निमित्ताने विभांडक अयोध्यात आले. यज्ञ करायला तयार झाले. पण तेवढ्यात शेजारच्या राज्यावर अवर्षणाचं संकट आलं. ते दूर करायला प्रथम पर्जन्यष्टी यज्ञ करावा अशी लोमपाद राजाने विनंती केली. माझ्या पुत्रप्राप्तीसाठी करायचा यज्ञ नंतर झाला किंवा ऋषी निघून गेले म्हणून तो न झाला तरी चालेल, पण अवर्षण दूर होऊन दुसऱ्या राज्यातील सामान्य माणसं प्रथम सुखावू देत या भावनेने दशरथाने तो पर्जन्यष्टी यज्ञ प्रथम करण्याची विभांडक ऋषींना विनंती केली. ऋषींनी ती मान्य करून यज्ञसिद्धीला नेला. अवर्षणग्रस्त माणसं संकटातून सुटली, सुखी झाली. ऋषी मंडळी पुन्हा अयोध्येत आली. विभांडकाऐवजी त्यांचा पुत्र ऋष्यशृंग याने दशरथ राजांकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेतला. या प्रसंगावरून दशरथाचा संयम आणि सहृदयतेची परीक्षा झाली. यज्ञाच्या समाप्तीला यज्ञपुरुषाकडून पायस म्हणजे प्रसाद पिंड प्राप्त झाल्यावर वशिष्ठ ऋषींनी त्याचे 3 भाग केले. दशरथाच्या ज्येष्ठ राणी कौसल्येला पहिला भाग, सुमित्रेला दुसरा आणि कैकेयीला तिसरा भाग दिला. तो प्रसाद सेवन करण्यात विलंब लावला तो विघ्न येईल असा इशारा ऋषीने अगोदरच दिला होता. तरीही कैकेयीला तिला तिसरा भाग दिला म्हणून राग आला होता. मी एवढी स्वर्ग पाहून आलेली, राजाला युद्धात मदत केलेली, राजाची सर्वात आवडती राणी आणि मला कनिष्ठ भाग का म्हणून? या मीपणातून ती रागावून राजाकडे प्रसाद ग्रहण न करता पाहत राहिली आणि तेवढ्यात घारीने तो सगळाच पिंड पळवला. कैकेयी भानावर येऊन स्वतःला दोष देत रडू लागली. तेव्हा कौसल्येने तिच्याजवळ जाऊन तिला प्रेमाने बहिणीसारखं जवळ घेऊन स्वतःला मिळालेला प्रसादातला अर्धा भाग दिला. सुमित्रेनेही तेच अनुकरण केलं. मत्सरा सौती मत्सर सर्वात मोठा समजला जातो. तो तर नाहीच, पण सौतीला एवढ्या प्रेमाने स्वतःच्या प्रसादातला अर्धा भाग देऊन कौसल्याने आपल्या प्रेमाची समत्व दृष्टी प्रकट केली. अशा संयमी आणि सहृदय मातापितांच्या मुलगा होणे हे देवालाही आवडलं असावं. प्रसाद पिंड कैकेयीच्या ओंजळीने घारीने पळवला. तो तिच्या चोचीतून पडल्यामुळे अंजनीच्या ओंजळीत अलगद येऊन ठेवण्याचं काम वायूने केलं होतं. म्हणून अंजनी सुताला वायुपुत्र किंवा पवनपुत्र म्हणतात. एक गोष्ट गंमत म्हणून लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या प्रसादाच्या अर्ध्या भागातून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न झाले, त्या प्रसादाच्या एका पूर्ण भागाने हनुमंत झाला. शक्तीने आणि भक्तीने तो भगवंताला भारी प्रिय होता. त्याचीच आठवण करून राम पाळण्यात उत्साहाने हात उभारत होता. हा आनंद कशाचा ते न कळून दासी विस्मयित होत होत्या. तर आज मी हा भाग इथेच पूर्ण करते. उद्या मी तुम्हाला रामरूप सौंदर्य हे काय असतं ते वाचून दाखवणार आहे. तर तुम्ही माझे चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय आवडत असेल, काय आवडत नसेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून कळवा. म्हणजे मी माझ्या चुका सुधारीन किंवा तुम्हाला जर काही अजून हवं असेल तर मी ते ॲड करीन. आणि आपला हा प्रवास असाच कायम चालू राहावा ही विनंती. धन्यवाद.